नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी शांतपणे विचार केला आहे का? नात्यातला सगळ्यात मोठा धोका नेमका कोणता असतो? तो ब्रेकअपचा दिवस नाही, तो अचानक आलेला फसवणुकीचा क्षणही नाही. नात्यातला सगळ्यात मोठा धोका असतो चुकीच्या व्यक्तीला आपली योग्य जोडीदार समजण्याची गंभीर चूक. होय, अनेकदा नात्याच्या सुरुवातीला काही गोष्टी आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत किंवा दिसल्या तरी आपण त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो. कारण आपल्याला वाटतं प्रेम आंधळं असतं, पण खरं प्रेम आंधळं नसतं. फक्त नात्याच्या ओढीत आपण स्वतःहून आंधळेपणाचा चष्मा लावतो आणि मग एक दिवस एखादी छोटीशी घटना घडते, एक लहानसा व्यवहार, घाईत बोललेलं एक कठोर वाक्य किंवा एखादी विचित्र प्रतिक्रिया आणि तुमच्या मनात पहिल्यांदा धक्कादायक प्रश्न उभा राहतो, माझ्याच हातून ही मोठी चूक का झाली? या चुकीच्या व्यक्तीवर मी विश्वास का ठेवला? अनेक मुलांना वाटतं की ब्रेकअप ही काहीतरी अचानक घडणारी विजेच्या धक्क्यासारखी गोष्ट आहे, पण सत्य हे आहे की ब्रेकअप कधीच अचानक नसतं. त्याची छोटी छोटी लक्षणं, ज्यांना आपण रेड फ्लॅग्स म्हणतो, ती सुरुवातीपासूनच दिसायला लागतात. फक्त तुम्ही त्याकडे लक्ष दिलं नसतं. हा क्षण तुमच्यासाठी धोक्याची पहिली घंटा असतो, जेव्हा तुम्ही तिच्या मोहात इतके आंधळे होता की सारासार बुद्धीला सोडून कुठल्याही बचावाशिवाय त्या खोल दरीत उडी घेता. आज आपण अशा 6 प्रकारच्या महिलांबद्दल बोलणार आहोत, ज्या पहिल्यांदा भेटताना अत्यंत आकर्षक, स्मार्ट, आत्मविश्वासपूर्ण किंवा खूप काळजी घेणाऱ्या वाटू शकतात, पण जरा खोलवर गेल्यावर तुम्हाला कळेल की हे नातं तुम्हाला घडवत नाहीये, उलट ते हळूहळू तुम्हाला आतून तोडत आहे. तुम्ही आता जे ऐकणार आहात ते आहे तुमच्या भावनिक भविष्यासाठी कडवट सत्य. जर आता तुमच्या आयुष्यात कोणी असेल, तुम्ही कोणावर क्रश ठेवत असाल किंवा नात्यात पाऊल टाकायच्या विचारात असाल, तर या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक ऐका. कारण हे केवळ कॅरेक्टर जजमेंट नाही, हे आहे तुमच्या स्वतःच्या इमोशन सुरक्षेसाठी घेतलेले महत्त्वाचे धडे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रकार आहे जी स्वतःला कायमचा बळी ठरवते, सतत विक्टिम मोडमध्ये राहणारी महिला, जिच्यासाठी जगातील प्रत्येक चुकीला, प्रत्येक नात्यातील प्रत्येक भांडणाला, प्रत्येक तुटलेल्या गोष्टीला नेहमी दुसरा माणूस जबाबदार असतो. ती स्वतः कधीही कोणत्याही गोष्टीचं उत्तरदायित्व घेत नाही. सुरुवातीला तुम्हाला तिची ही गोष्ट खूप आकर्षक वाटते. बिचारी किती त्रास सहन केला असेल, तिला माझ्या आधाराची गरज आहे. तुम्हाला तिच्यासाठी वाईट वाटतं आणि तुम्ही तिला भावनिक आधार देता. पण जसं जसं नातं पुढे जातं, तुम्हाला जाणवतं की तिच्या जीवनातील प्रत्येक खड्डा, प्रत्येक तुटलेला दुवा हा दुसऱ्याचा अपराध म्हणून झाकून टाकला जातो. ती स्वतः काहीच चूक करत नाही, ती कधी माफी मागत नाही, ती कधी ऐकून घेत नाही. तिच्या भावना दुखावल्या जातात, पण तुमच्या भावनांवर काय परिणाम होतो ती कधी विचारतही नाही. या नात्यात काय होतं? तुम्ही हळूहळू तिच्या वेदनांचं कॅरेक्टर बनता. नातं समसमान राहत नाही. तुम्ही नेहमी दोषी आणि ती नेहमी बळी. या सततच्या भावनिक ओझ्यामुळे तुम्ही थकून जाता. नात्यात तिचं सतत रडगाणं ऐकता ऐकता तुम्हाला स्वतःच्या आनंदाला किंमत द्यावीशी वाटत नाही. आणि जेव्हा तुम्ही कधीतरी स्वतःच्या अडचणीबद्दल बोलता, तेव्हा ती तिच्या अडचणी मोठ्या आहेत हे दाखवून विषयावरचा फोकस पुन्हा आपल्याकडे ओढते. आणि जेव्हा हे विक्टिम मोडचं नाटक जुनं होतं, तेव्हा ती नकळतपणे पुढचा धोकादायक खेळ खेळायला सुरुवात करते. हा दुसरा प्रकार पहिल्या प्रकारापेक्षा अधिक घातक आहे. इमोशनल मॅनिप्युलेशन करणारी महिला. ती रडू वापरते, शांतता वापरते, दुर्लक्ष वापरते, पण तिला जे हवं ते मिळवण्याचा तिचा एकच मार्ग असतो, तुमच्या भावनांवर खेळणे. कधी तुम्हाला प्रेम करत नाहीस म्हणून माझं मन दुखतं, कधी तुझ्यामुळे माझं असं झालं, कधी तुमच्या सीमा हळूहळू तोडून त्यांची परीक्षा घेणे, कधी मुद्दामून शांत राहून तुम्हाला इतकं दोषी वाटवणे की तुम्ही तिच्या समोर झुकावं. सुरुवातीला तुम्हाला वाटतं, बरं प्रेम आहे म्हणून थोडं सहन करू. तुम्ही तिला संतुष्ट ठेवण्यासाठी स्वतःच्या गरजा बाजूला ठेवू लागता. पण मग एक दिवस तुम्हाला जाणवतो की हे थोडं राहिलेलं नाही, हे तुमचं स्वातंत्र्य, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आनंद संपवत चाललेला आहे. तुम्ही बोलता तेव्हा ती रडते आणि विषय बदलते. तुम्ही शांत राहता तेव्हा ती म्हणते तुम्ही बदललात. तुम्ही दुखावलात तेव्हा ती तुम्हालाच म्हणते हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय. ही व्यक्ती तुम्हाला प्रेम देत नाही, ती तुम्हाला तिच्या नियंत्रणाखाली ठेवते. आणि जिथे भावना खेळ होतात तिथे खरं नातं आणि भावनिक सुरक्षितता कशी टिकेल? हे नातं तुम्हाला कायम एका दोरीवर चालवतं, जिथे तुम्ही नेहमी खाली पडायच्या भीतीने जगत असता. आणि भावनिक नियंत्रणाची भूक ज्यांना असते त्यांना आणखीन एक गोष्ट सतत हवी असते, ती म्हणजे लोकांचं लक्ष. तिसरा प्रकार आहे जी स्वतःला सिद्ध करण्यासाठी सतत इतरांच्या लक्ष आणि प्रशंसा यावर अवलंबून असते, ती म्हणजे अटेन्शन ॲडिक्टेड महिला.
ती दिसण्यास आकर्षक, बुद्धीने स्मार्ट आणि बोलण्यात अत्यंत मनमिळावू असू शकते, पण तिच्याकडे भावनिक स्थिरता नसते. तिच्या जगण्याचा केंद्रबिंदू असतो लोकांचे लक्ष वेधणे. तिला तिच्या फोनवर सतत मेसेजचे टोन हवे असतात, जेणेकरून तिला डिमांडमध्ये असल्याची भावना मिळेल. ती सोशल मीडियावर स्टोरी टाकते. ती लाईक्स, कमेंट आणि शेअरचा डोस घेण्यासाठी ती कुणाशीही सहज फ्लर्ट करते, कारण तिला सतत वॉन्टेड किंवा विशेष वाटायला आवडते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, वा किती बोलकी, किती मजेशीर आणि किती फ्रँक आहे. तुम्ही तिच्याकडे आकर्षित होता, पण हळूहळू तुम्हाला दिसतं ती केवळ तुमच्याशी नाही तर प्रत्येकाशी तशीच वागते. या नात्यात ती तुमच्यावर प्रेम करत नाही, ती फक्त तुम्ही तिच्यासाठी करत असलेली ऍक्टिव्हिटी एन्जॉय करते. इतरांकडून लक्ष वेधून घेण्यासाठी ती कोणत्याही सीमा ओलांडू शकते, मग तो ऑफिसमधील बॉस असो, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्ती असो किंवा जिम मधील प्रशिक्षक. तिला तुम्ही नाही तर फक्त लक्ष हवं आहे. तुम्ही तिच्यासाठी खास नसता, तुम्ही फक्त सततच्या भावनिक गरजेसाठी असलेल्या एका रुटीनचा भाग असता. आणि हा प्रकार तुमच्या आत्मविश्वासाला हळूहळू संपवून टाकतो. तुमच्या मनात सतत एक शंका डोकं वर काढते, मी कमी पडतोय का, कोणीतरी दुसरं तिचं लक्ष घेऊन जातोय का. या सततच्या भावनिक असुरक्षिततेत तुमची शांतता आणि आत्मविश्वास दोन्ही हरवते. तुम्ही सतत इतरांशी स्पर्धा करत राहता, फक्त तिचं लक्ष आपल्याकडे टिकून ठेवण्यासाठी. लक्ष वेधून घेण्याची सवय असलेली व्यक्ती लवकरच आणखीन एका अवघड मार्गावर जाते, आणि तो मार्ग म्हणजे फक्त स्वतःच्या गरजा पूर्ण करणे, आणि तिथून नात्यातल्या अहंकाराचा प्रवास सुरू होतो. हा चौथा प्रकार आहे अहंकारी किंवा स्वतःभोवतीच फिरणारी महिला. ही ती व्यक्ती आहे जी नात्यात आपण कधीच आणत नाही, फक्त मी, माझं, माझ्यासाठी. तिला सतत कौतुक हवं असतं, तिच्या सौंदर्याचं, तिच्या निर्णयाचं, तिच्या कामाचं. तिला नात्यात नेहमी स्पॉटलाईट हवं असतं, पण जबाबदारी नाही. तुमच्या समस्या, तुमचा दिवस, तुमची स्वप्न तिच्याकडे ऐकायला वेळ नसतो, किंवा ऐकलं तरी ती लगेच विषय स्वतःकडे वळवते. ती तुम्हाला समजून घेण्यापेक्षा तुम्हाला कमी दाखवण्यात, तुमच्या चुका काढण्यात जास्त रस ठेवते. ती नात्यात एक प्रकारची स्पर्धा वाढवते, नेहमी स्वतःच उच्च आणि श्रेष्ठ राहण्याचा प्रयत्न करते. अशा व्यक्तीला प्रेम केलं तर तुम्ही हळूहळू आतून रिकामे होत जाता, कारण ती तुमच्याकडून प्रेम, प्रशंसा, आदर आणि लक्ष घेते, पण परत देताना मात्र तिचा अहंकार आड येतो. ती तुमच्या गरजा, तुमच्या भावना बाजूला सारते. तुम्ही सतत तिला देत असता आणि ती फक्त घेत असते. आणि जिथे अहंकार आणि मीपणाची भावना जास्त असते, तिथे शांतता आणि स्थिरता फार काळ टिकत नाही. आता पाचवा प्रकार म्हणजे ज्या स्त्रीला शांततेची ॲलर्जी असते, ती म्हणजे सतत ड्रामा निर्माण करणारी महिला. तिचं जीवन ड्राम्याशिवाय चालूच शकत नाही. तुमच्या आयुष्यात सर्व काही शांत, स्थिर आणि सुरळीत सुरू असलं तरी तिच्या आयुष्यात नेहमी काहीतरी मोठी भावनिक उलथापालथ सुरू असते. कधी कोणी तिच्यावर विनाकारण रागावलं, कधी तिला कोणीतरी समजून घेतलं नाही, कधी तिच्या मैत्रिणींनी दगा दिला, कधी ऑफिसमधील सहकाऱ्यांनी ईर्ष्या केली, कधी घरातले खूप कडक वागले, किंवा कधी तुम्हीच दुर्लक्ष केलं. तिच्यासोबत आयुष्य एखाद्या रोलर कोस्टर राईड सारखं असतं. एका क्षणाला अत्यंत तीव्र आनंद आणि लगेच दुसऱ्या क्षणी खूप मोठा भावनिक गोंधळ. तुमच्या भावनांना शांतताच मिळत नाही. तिच्यासाठी नात्यातलं प्रेम म्हणजे स्थिरता नव्हे तर उतार चढाव, तणाव, सततची भांडण आणि ड्रामा. आणि तुमच्यासाठी काय उरतं? फक्त आणि फक्त मानसिक थकवा. नेहमी लक्षात ठेवा, ड्रामा निर्माण करणारी व्यक्ती कधीही नातं दुरुस्त करत नाही, उलट ती नातं अधिक गुंतागुंतीचं बनवते. तिचं लक्ष समस्येचं समाधान शोधण्यावर नसतं, तर त्या समस्येचं भावनिक अनुभव घेण्यावर असतं. ती स्वतःच्या आयुष्यातल्या शांततेला कंटाळलेली असते, आणि तुमच्या शांत व स्थिर आयुष्यात ती स्वतःच्या हाताने अस्वस्थता निर्माण करते. आणि या सततच्या गोंधळात अडकून पडलेल्या नात्यातूनच मग तयार होतो पुढचा सगळ्यात धोकादायक सहावा प्रकार, अनहेल्ड महिला, जिचं भूतकाळ वर्तमानावर राज्य करतं. हा आहे शेवटचा पण सर्वात जास्त भावनिक धोकादायक प्रकार. ही ती व्यक्ती आहे जी अजूनही तिच्या भूतकाळातील वेदनांच्या सावलीत जगत आहे. तिच्या आयुष्यात एखादी जुनी आणि खोल जखम असते, मग ते एखादं तुटलेलं नातं असो, झालेली फसवणूक असो, किंवा कोणताही मोठा भावनिक आघात. आणि त्या जखमेचं ओझं ती नकळतपणे तुमच्या नात्यावर टाकते. ती तुम्हाला तिच्या पूर्वीच्या जोडीदाराशी तुलना करते, तुमच्या प्रत्येक शब्दावर शंका घेते आणि सतत तुमच्याकडून विश्वासाचा पुरावा मागते. ती तुम्हाला प्रेम तर देते, पण ते कधीच पूर्णपणे नसतं, कारण तिला भविष्य दिसतं, पण ते नेहमी भूतकाळाच्या गडद धोक्यातून. तिला तुमची किंमत ठाऊक असते, पण तिच्या मनातली भीती इतकी शक्तिशाली असते की ती तुमच्या प्रेमावरही विश्वास ठेवू शकत नाही. अशा नात्यात तुम्ही कितीही उत्तम आणि समर्पित असलात तरी ती तिच्या मनाची दार तुमच्यासाठी नेहमी अर्धीच उघडते.
तुम्ही मात्र वाट पाहत राहता कधी ती माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवेल, कधी ती भूतकाळाला मागे सोडून पूर्णपणे माझी होईल. पण त्या नात्याचा शेवट अनेकदा तुम्ही भावनिकरित्या थकून करता, कारण तुम्ही भूतकाळातील तिच्या वाईट अनुभवांची शिक्षा वर्तमान आणि भविष्यात एकटेच भोगत असता. हे नातं तुम्हाला सतत भावनिक असुरक्षितता आणि तणाव देते, जिथे तुम्ही प्रेम करण्याऐवजी फक्त तिच्या जुन्या जखमा भरण्यातच आपली ऊर्जा खर्च करत राहता. तुम्ही ज्या 6 प्रकारच्या व्यक्तींबद्दल ऐकले त्यापैकी कोणती तरी तुमच्या आयुष्यात असेल तर स्वतःच्या मनाला एकच निर्णायक प्रश्न विचारा, या नात्यात राहून तुम्ही भावनिकरित्या घडणार आहात की हळूहळू आतून तुटणार? लक्षात ठेवा, कोणतंही नातं परिपूर्ण नसतं. समस्या प्रत्येक नात्यात असतातच, पण नातं कधीही तुमच्या अस्तित्वासाठी धोकादायक असू नये. चुकीच्या व्यक्तीला दिलेले मन तुमच्या आयुष्यातील मौल्यवान वर्षे, तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास, तुमचा अमूल्य आनंद संपवून टाकते. आणि हो, योग्य नातं, योग्य व्यक्ती ती लगेच नजरेस पडत नाही, पण तिच्या स्वागतासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या मनातली जागा मोकळी कराल तेव्हा ती नक्की तुमच्या जीवनात येईल. म्हणूनच आजच स्वतःला भावनिक वेदनांपासून वाचवा, स्वतःवर निरपेक्ष प्रेम करा आणि तुमच्या जीवनात फक्त तेच नातं ठेवा जे तुम्हाला क्षणाक्षणाला खाली ओढत नाही, उलट तुमच्या आयुष्याला अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनवत जाते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.